हाय फ्रेंड्स, आज मी क्वेश्चन घेऊन आलो आहे तुमच्यासाठी। प्रत्येक क्वेश्चन आपण काय करतोय, व्हरायटीचे क्वेश्चन ठेवतोय। आता क्वेश्चन चालू करण्याअगोदर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला जो व्हिडिओ आहे त्या सगळ्या फ्रेंड आपले जे काही फ्रेंड आहेत स्पेलचे त्या सगळ्यांना तो व्हिडिओ जो काही आहे पोहोचला पाहिजे। मग ते व्हिडिओ पोहोचण्याचं काम कोण करणार आहे, तुम्ही करणार आहे, माझे फ्रेंड असल्यामुळे, राईट। माझा व्हिडिओ जे काही आहे तो तुम्हाला काय करणार, शेअर करणं आहे। शेअर करत असताना लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। मग आता जो काही क्वेश्चन आहे तर तो क्वेश्चन आपण कशा पद्धतीने आहे तो क्वेश्चन आपण बघूया। ओके, आज न्यू क्वेश्चन तुमच्यासाठी आणलेलो आहे मी। तर क्वेश्चन आहे बघा, मिस्टर साहिल अँड मिसेस विनीता वेर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस in the proportion of 3:1 respectively. Their balance sheet as on 31st March 2019 of their business was as follow. आता कंडिशन काय सांगितली की साहिल आणि विनीता या दोघे बिझनेस करतायत आणि बिझनेस करत असताना त्यांचा जो काही प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो होता तो रेशो मात्र दिलेला आपल्याला 3:1 एवढा। ओके, मग हा रेशो देत असताना एक बॅलन्स शीट दिलेली आपल्याला, त्या बॅलन्स शीटची डेट दिली होती 31 मार्च 2019। ओके, मग ही इन्फॉर्मेशन दिल्यानंतर बॅलन्स शीट कशा पद्धतीने आहे ती बॅलन्स शीट बघा। बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019, लायबिलिटी अँड असेट साइड, कॅपिटल फंड दिलेला फर्स्ट इन साहिल 90,000 अँड विनीता 75,000 रुपीज। हा जो बॅलन्स आहे हा बॅलन्स ट्रान्सफर करतो आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला। ओके, कंडिशन नंबर सेकंड, त्याच्यामध्ये दिलेली लायबिलिटी साइडला सन्ड्री क्रेडिटर्स 31,500 रुपीज। हा जो बॅलन्स आहे ट्रान्सफर होतो आपला लायबिलिटी साइडला। नेक्स्ट दिलेले त्याच्यामध्ये जनरल रिझर्व 6,000 रुपीज। हा जो बॅलन्स आहे त्यांच्या रेशो नुसार आपण काय करणार, डिस्ट्रीब्यूट करून देणार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला, फक्त ओल्ड पार्टनर जे असतील त्यांनाच। त्यानंतर नेक्स्ट कंडिशन दिली आपल्याला असेट साइड। फर्स्ट इन आपण लायबिलिटी साइड ट्रान्सफर केली, नेक्स्ट कोणती असते आपली असेट साइड असते। मग असेट साइडला दिलेल्या कंडिशन, बिल्डिंग 90,000 रुपीज, बॅलन्स ट्रान्सफर होईल असेटला। स्टॉक 60,000 रुपीज, बॅलन्स ट्रान्सफर होईल असेटला। त्यानंतर डेटर्स बॅलन्स 46,500 रुपीज, हा बॅलन्स ट्रान्सफर होईल तुमचा असेटला पुन्हा। त्यानंतर कॅश बॅलन्स दिलेला 6,000 रुपीज, हा सुद्धा बॅलन्स ट्रान्सफर होईल असेटला। ही झाली टोटली आपली जी काही बॅलन्स शीट होती ती पूर्णपणे ट्रान्सफर केली। त्यानंतर काही कंडिशन दिल्या, त्या कंडिशन कशा पद्धतीने ते बघा। आता दिनेश इज ऍडमिटेड ॲज अ पार्टनर इन द फर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स। आता दिनेश जो पार्टनर आहे तो बिझनेस मध्ये न्यू ऍडमिट होतोय। ऍडमिट होणे म्हणजे काय, बिझनेस मध्ये एखादा पार्टनर एंटरिंग करणे। ओके, मग आता आपल्या बिझनेस मध्ये एंटर कोणी केलेलं आहे, जो काही दिनेश नावाचा पार्टनर आहे त्यानं आपल्या बिझनेस मध्ये एंटर केलं। मग तो एंटर करत असताना काही कंडिशन आहे, टर्म्स अँड कंडिशन त्यांनी दिलेले आहेत। त्या टर्म्स कोणत्या आहेत बघा। कंडिशन नंबर फर्स्ट, he shall have 1/4 the shares in profit of the firm। आता पार्टनर बिझनेस मध्ये येतोय, ही म्हणजे कोण, दिनेश। दिनेश बिझनेस मध्ये आला आणि बिझनेस मध्ये येत असताना त्याचा जो काही शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस रेशो आहे तो दिलेला आपल्याला 1/4 शेअर्स। ओके, आणि 1/4 शेअर्स जो काही दिलेला आहे त्यानुसार आता कंडिशन नंबर सेकंड, कंडिशन नंबर सेकंड मध्ये सांगितलं, दिनेश शॉल ब्रिंग इन कॅश ₹60,000 ॲज अ कॅपिटल and ₹30,000 as a shares of goodwill। काय सांगितलं आपल्याला त्यांनी, फर्स्ट इन दिनेश शॉल ब्रिंग इन कॅश ₹60,000 रुपीज। तर 60,000 रुपयाचे आपल्याला जी काही पार्टनरने काय दिलेलं आपल्याला कॅपिटल फंड दिलेला आहे। आणि कॅपिटल फंड देत असताना कितीचा कॅपिटल फंड दिला आपल्याला, 60,000चा। आणि जो कॅपिटलचा फंड असतो 60,000 तो बॅलन्स आपण ट्रान्सफर करतो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला। ओके, सॉरी, कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड। आणि सेकंड इफेक्ट कॅश बॅलन्स मध्ये ऍड, हे दोन इफेक्ट आपण कशाचे घेणार, कॅपिटल फंडचे। त्यानंतर त्याच कंडिशन मध्ये सांगितलं 30,000 ही शेअर्स ऑफ गुडविल, 30,000 रुपये त्याचे शेअर्सची गुडविल दिलेली आहे। आणि ह्या गुडविलचे आपण दोन इफेक्ट घेणार। दोन इफेक्ट कोणकोणते, फर्स्ट इफेक्ट राहील आपला कॅश मध्ये ऍड आणि सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बट ओल्ड पार्टनर डिस्ट्रीब्युशन। ओके, त्यानंतर कंडिशन नंबर थर्ड दिली, बिल्डिंग ओव्हर व्हॅल्यू बाय ₹12,000 and the stock is under value by 20% in the books of asset are to be adjusted at their proper values। आता ही जी कंडिशन ही पूर्णपणे तुमच्यासाठी नवीन आहे। आतापर्यंत आपण अशा पद्धतीच्या कोणत्याही कंडिशन बघितलेल्या नाही। अंडर व्हॅल्यू आणि ओव्हर व्हॅल्यू या कंडिशन आपण बघितलेल्या नाही। अंडर व्हॅल्यू म्हणजे काय, बॅलन्स कमी असणे। अंडर व्हॅल्यू म्हणजे काय, बॅलन्स कमी असणे। आणि ओव्हर व्हॅल्यू म्हणजे काय, बॅलन्स जास्तीचा असणे। मग या ठिकाणी कंडिशन काय सांगितली, फर्स्ट इन बिल्डिंग ओव्हर व्हॅल्यू बाय 12,000 रुपीज, 12,000 रुपयांनी बिल्डिंगचा बॅलन्स काय झालेला आहे, वाढलेला आहे। जर बॅलन्स ओव्हर व्हॅल्यू सांगितलेला असेल तर तो बॅलन्स कमी करायचा। काय करायचा, बॅलन्स कमी करायचा। मग आपला जो काही बिल्डिंग अकाउंट आहे, सॉरी बिल्डिंग आहे, बिल्डिंग मधून ह्याचे दोन इफेक्ट होणार। फर्स्ट इन ओव्हर व्हॅल्यू झालं, बॅलन्स कमी करायचा आहे। मग बॅलन्स कमी करत असताना फर्स्ट इफेक्ट लेस डेप्रिशिएशन म्हणून, आणि सेकंड इफेक्ट ट्रान्सफर होईल त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड। ओके, कंडिशन त्याच्यामध्येच कंटिन्यू।
द स्टॉक इज अंडर व्हॅल्यू बाय 20% इन द बुक्स ऑफ असेट इज अ प्रॉपर व्हॅल्यू. राईट. आता स्टॉकचा सुद्धा बॅलन्स सांगितलं आपल्याला. स्टॉकचा बॅलन्स 20% काय झालेला आहे, अंडर व्हॅल्यू आहे. जो अंडर व्हॅल्यू 20% बॅलन्स झालेला आहे तो आपल्याला इन्क्रीज करायचा आहे. काय करायचं आहे, इन्क्रीज करायचा आहे. आणि जर तो बॅलन्स वाढवायचा असेल तर पुन्हा दोन इफेक्ट होणार. मग दोन इफेक्ट कोणते होणार, फर्स्ट इफेक्ट स्टॉक मध्ये बॅलन्स ऍड करायचा, स्टॉक मध्ये बॅलन्स काय करायचा, ऍड करायचा. आणि सेकंड इफेक्ट रेकॉर्ड करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइड. ओके, ही झाली कंडिशन नंबर थर्ड. कंडिशन नंबर लास्ट देते त्याच्यापैकी. कंडिशन नंबर लास्ट, provided reserve for doubtful debt rupees 1200 on debtors. डेटर्स पैकी 1200 रुपीजची काय झालेली आपले रिझर्व फॉर डाउटफुल डेट म्हणजेच आयडीडी झालेली 1200 रुपीजची. मग आयडीडी ही तुम्हाला मी पहिल्या लेक्चर पासून सांगत होतोय की आयडीडीचा बॅलन्स कंपल्सरी आपल्याला काय करायचं आहे, लेस करायचा आहे. आणि बॅलन्स लेस करत असताना दोन इफेक्ट होणार. फर्स्ट इफेक्ट डेटर्स बॅलन्स मधून लेस आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. आता हे झाले आपले ट्रान्सफर डेट प्लस बॅलन्स शीट ट्रान्सफर केले. मग यानंतर शेवटी आपल्याला प्रिपेअर काय करायला सांगितलेलं आहे, म्हणजे आपण क्वेश्चन तर पूर्ण व्हेरीफाय केला, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. मग क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला काय काय त्यामध्ये क्रिएट करायचे. मग त्यापैकी पहिली क्रिएट करण्याची कंडिशन सांगितली त्यांनी, रिक्वायर टू प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे कोणता अकाउंट आपला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट कंडिशन सांगितली कॅपिटल अकाउंट सुद्धा बनवा. आपण कंपल्सरी काय करतोय, कॅपिटल अकाउंट ड्रॉ करतोच आहे. त्यानंतर लास्ट कंडिशन सांगितली बॅलन्स शीट सुद्धा न्यू बनवायची. कधी, जो काही पार्टनर दिनेश आहे तो बिझनेस मध्ये ऍड झाल्यानंतर आपल्याला न्यू बॅलन्स शीट बनवायची. तर आपण काय करूया आता, फर्स्ट इन लेजर अकाउंट ड्रॉ करून घेऊया आणि लेजर अकाउंट जशी ड्रॉ होतील तशी आपण काय करूया, नेक्स्ट कंडिशन सॉल्व्ह करूया. ओके, तर अकाउंट आपले जे की लेजर अकाउंट आहे हे आपण ड्रॉ केले. राईट. आता लेजर अकाउंट ड्रॉ झाल्यानंतर त्याची ट्रान्सफर डेट, फर्स्ट इन ट्रान्सफर डेट करत असताना आपण लायबिलिटी साइड जी आहे ती ट्रान्सफर करूया. लायबिलिटी साइडला दिलेला कंडिशन कॅपिटल बॅलन्स दिलेला आहे. कॅपिटल बॅलन्स ट्रान्सफर करत असताना कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि बॅलन्स कोणाकोणाचा प्रोव्हाइड केला आपल्याला, साहिल आणि विनीताचा. साहिलचा बॅलन्स दिलेला आहे 90,000 आणि विनीताचा बॅलन्स दिलेला आहे 75,000. दिनेशचा कॅपिटल फंड आपल्याला दिलेला नाही सध्या. ओके, ही झाली पहिली कंडिशन ट्रान्सफर. त्यानंतर दिलं होतं त्याच्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स 31,500. तर सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी जातो, सन्ड्री क्रेडिटर्स किती होते, 31,500 रुपीज. हे झाले ट्रान्सफर. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन दिली होती रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंडचा बॅलन्स दिलेला आहे 6,000 रुपीज. किती दिलेला आहे, 6,000 रुपीज. आणि 6,000 रुपीज ट्रान्सफर करायचं आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय जनरल रिझर्व्ह. आता जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर करत असताना या ठिकाणी बॅलन्स दिले, रेशो दिलेला आपल्याला 3:1 एवढा. किती दिलेला आहे, 3:1. आणि 6,000 रुपीज जो बॅलन्स आहे तो ट्रान्सफर करायचा आहे. तो ट्रान्सफर करत असताना त्याचं डिस्ट्रीब्युशन 6,000 डिवाइडेड बाय 4. हे 4 कुठे आले, 3 + 1 4. आता याचं कॅल्क्युलेशन करूया. 4 1 चा 4, 4 1 चा 4, रिमेनिंग ऑफ 2, 4 5 चा 20, 2 0 ॲज इट इज. किती आलं, 1 शेअर आलं 1,500 रुपीज. विनीताला 1,500 रुपीज बॅलन्स येणार. आणि थर्ड पार्टनर इज फर्स्ट पार्टनर साइड. साइडचा रेशो किती आहे, 3. मग 3 ला 1,500 ने मल्टिप्लाय करा. किती आहे, 4,500 रुपीज. ओके, हे झालं तुमचं जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर. ओके, जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर झाल्यानंतर नेक्स्ट साइड येते आपली बिल्डिंग म्हणजे असेट साइड. आणि असेट साइडला दिलेल्या कंडिशन आहेत, फर्स्ट इन बिल्डिंग ट्रान्सफर होईल असेट साइडला. बिल्डिंगवर आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली होती. मग बिल्डिंगचा बॅलन्स दिला 90,000 रुपीज. तो बॅलन्स ट्रान्सफर करायचा आहे इनरला 90,000. सेकंड कंडिशन स्टॉक 60,000 रुपीज. ह्याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे, तो सुद्धा बॅलन्स ट्रान्सफर करायचा इनरला. त्यानंतर डेटर्स बॅलन्स दिलेला आहे 46,500 रुपीज. हा बॅलन्स सुद्धा ट्रान्सफर करायचा इनर कॉलमला. डेटर्स 46,500. आणि लास्ट कंडिशन दिली त्याच्यामध्ये कॅश बॅलन्स. कॅश सुद्धा ट्रान्सफर होते आपले असेट साइडला आणि तो बॅलन्स ट्रान्सफर करायचा इनर कॉलमला. कारण की जे काही कॅश बॅलन्स असतो त्या कॅश बॅलन्सवर कंपल्सरी आपल्याला ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करावीच लागते. ओके, ही झाली पूर्णपणे तुमची ट्रान्सफर डेट. आता ट्रान्सफर डेट झाल्यानंतर काही टर्म्स अँड कंडिशन दिल्या होत्या दिनेश बिझनेसमध्ये आल्यानंतर. मग बिझनेसमध्ये दिनेश आल्यानंतर कंडिशन कशा होत्या, कंडिशन वर फर्स्ट सांगितलं त्यांनी इन्फॉर्मेशन. त्याच्यामध्ये त्याचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला होता 1/4. ही ओनली इज इन्फॉर्मेशन इज इम्पॉर्टंट. ओके, कंडिशन नंबर सेकंड मध्ये सांगितलं होतं त्यांनी की बिझनेस मध्ये जेव्हा दिनेश इनकमिंग झाला, ऍडमिटेड झालेला आहे, तेव्हा त्यांनी काही कॅपिटल फंड दिला होता. तो कॅपिटल फंड होता 60,000 रुपीज.
मग 60,000 रुपये जर तो कॅपिटल फंड देत असेल दिनेशनं तर त्याचे दोन इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट कॅश मध्ये ऍड दिनेश कॅपिटल किती दिलं त्याने 60,000. या ठिकाणी बॅलन्स येईल आपलं टोटली 66,000 रुपये. ओके, आणि हे जे की 60,000 रुपीज ऍड झाले तर ह्या ठिकाणी बिझनेसचा रूल काय, पार्टनरनी 60,000 रुपये दिले आणि बिझनेस इथे रिसीव्ह केले, म्हणून ह्या ठिकाणी कॅश बॅलन्स मध्ये इन्क्रीमेंट झाली. आणि इकडे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण रेकॉर्ड करणार दिनेश इज अ गिव्हर आणि ह्या ठिकाणी बॅलन्स रेकॉर्ड करणार 60,000 रुपीज आणि ह्याला टायटल देणार बाय कॅश. काय टायटल देणार बाय कॅश. ही झाली कंडिशन नंबर तुमची सेकंड. त्यापैकी हाफ कंडिशन हे झाले ऍडिशनल कॅपिटलचे, म्हणजे जो की पार्टनर आला त्याने दिलेला कॅपिटल. त्यामध्ये सांगितलं होतं गुडविल सुद्धा आपल्याला, आणि गुडविलचा बॅलन्स प्रोव्हाइड केला होता 30,000 रुपीज. किती दिला होता 30,000 रुपीजचा गुडविल दिला होता. आणि गुडविल देत असताना त्याचे दोन इफेक्ट. फर्स्ट गुडविल आपण ट्रान्सफर करतो कॅश बॅलन्स मध्ये ऍड गुडविल. किती दिलं आपल्याला त्यांनी 30,000 रुपीज. तो या ठिकाणी रेकॉर्ड करा 66,000 प्लस 30,000 96,000. आणि जे 30,000 रुपीज ऍड केले तर त्याचा सेकंड इफेक्ट रेकॉर्ड करायचा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. टायटल द्यायचं या ठिकाणी बाय गुडविल अकाउंट. आणि गुडविल जे की 30,000 रुपये हे 30,000 रुपये डिस्ट्रीब्यूट करायचे आपल्याला पुन्हा 3:1 या रेशोनुसार. किती 3:1 या रेशोनुसार. पुन्हा कॅल्क्युलेशन करून घेऊया आपण. 30,000 डिवाइडेड बाय 3+1 4 4 1 चा 4 4 7 चा 28 रिमेनिंग ऑफ 2 4 5 चा 20 आणि 0 दशाच्या तशी 1 जो काही ज्याची शेअर्स 1 आहे त्याला किती बॅलन्स येणार आहे 7,500 रुपीज. राईट 7,500 रुपीज त्याला येणार. आणि सेकंड जो काही जो फर्स्ट पार्टनर आहे 3 त्याचा रेशो आहे. मग 7,500 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 22,500 रुपीज त्याचा बॅलन्स आहे. किती 22,500 7,500 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 22,500 रुपीज. ओके, ही झाली आपली गुडविल आणि कॅपिटलची म्हणजे कंडिशन नंबर फर्स्ट पूर्णपणे सॉल्व. तर कंडिशन नंबर सेकंड मध्ये सांगितलं होतं बिल्डिंग इज ओव्हर व्हॅल्यू ऑफ रुपीज 12,000. 12,000 आणि बिल्डिंगची व्हॅल्यू जी होती ती वाढलेली होती. मग वाढली असेल तर काय करायची आपल्याला डिक्रीज करायची म्हणजे लेस करायचं डेप्रिशिएशन म्हणून ब्रॅकेट मध्ये द्यायचं ओव्हर व्हॅल्यू बॅलन्स. ओव्हर व्हॅल्यू किती ओव्हर व्हॅल्यू झाली 12,000. राईट, आणि 12,000 जर ओव्हर व्हॅल्यू होत असेल तर 90,000 मधून 12,000 रुपीज काय करायचे आपल्याला मायनस करायचे आणि बॅलन्स उरेल आपल्याकडे 78,000 रुपीज. ओके, 12,000 रुपीज तिथून मायनस केले. फर्स्ट इफेक्ट रेकॉर्ड केला. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला बॅलन्स कमी झालेला आहे आणि कमी होत असेल तर आपण रेकॉर्ड करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू बिल्डिंग अकाउंट. टू बिल्डिंग 12,000 रुपीज. त्यानंतर तीच कंडिशन कंटिन्यू बिल्डिंगची झाली. स्टॉकची पुन्हा कंडिशन दिली होती आपल्याला. स्टॉक मध्ये काय सांगितलं होतं अंडर व्हॅल्यू ऑफ 20%. काय सांगितलं होतं अंडर व्हॅल्यू ऑफ 20% ऑफ स्टॉक. स्टॉक 20% कमी आहे. मग आता ती वर्किंग नोट कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची मी या ठिकाणी तुम्हाला शॉर्टकट करून दाखवतो बघा. 60,000 रुपीज बॅलन्स दिलेला आहे आणि अंडर व्हॅल्यू 20% सांगितली. अंडर व्हॅल्यू 20% म्हणजे काय की जो बॅलन्स तुम्हाला प्रोव्हाइड केला तो 20% कमी आहे. 20% कमी म्हणजे काय 100 पैकी 20 गेले किती उरले 80% उरले. मग जो काही बॅलन्स तुम्हाला दिलेला आहे तो बॅलन्स आहे टोटली 80%. किती 80% आहे. मग आपल्याला बॅलन्स किती लागतो कंपल्सरी 100%. राईट, मग 100% बॅलन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी 100% इज इक्वल टू x. कळला 100% इज इक्वल टू x. मग ह्याचा आपण काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना 60,000 मल्टिप्लाय 100 डिवाइडेड बाय 80 इज इक्वल टू 75,000 रुपीज. किती येणार 75,000 रुपीज. म्हणजे आउट ऑफ जो बॅलन्स आहे आपला तो असायला पाहिजे 75,000 रुपीज. मग आता या ठिकाणी आपण 20% मध्ये अंडर व्हॅल्यू सांगितलं म्हणजे आपल्याला तो इन्क्रीज करावा लागतो. काय करावा लागतो इन्क्रीज करावा लागतो आणि तो इन्क्रीज करत असताना आपला बॅलन्स झाला 75,000 रुपीज. मग 75,000 रुपीज बॅलन्स जर झाला असेल त्याचा डिफरन्स किती देतोय मग 15,000 रुपीजचा. किती देतोय 15,000 रुपीजचा आपला काय येतोय डिफरंट येतोय. आणि डिफरंट येत असताना हा जो बॅलन्स वाढला तर त्याला टायटल द्यायचं ऍड रिव्हॅल्यू. काय टायटल द्यायचं ऍड रिव्हॅल्यू. आणि त्याचा सेकंड इफेक्ट रेकॉर्ड करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडला बाय स्टॉक. बाय स्टॉक रुपीज 15,000.
ओके, कंडिशन नंबर ही झाली आपली सेकंड. त्याच्यामध्ये आणखी नेक्स्ट कंडिशन दिली बघा, प्रोव्हाइड रिझर्व फॉर डाउटफुल डेट ₹1200 ऑन डेटर्स. ते जे काय आहे तर तो बॅलन्स काय सांगितलं आपल्याला, प्रोव्हाइड डेटर्स फॉर प्रोव्हिजन सांगितलेली. ओके, आणि प्रोव्हिजन सॉल्व्ह करत असताना प्रोव्हिजन काय सांगितलं आपल्याला त्यांनी की जो काही बॅलन्स आपला ₹1200 आहे तो ₹1200 ने कमी करायचे आरडीडी असते, आणि आरडीडी कंपल्सरी काय करत असतो आपण, मायनस करत असतो. लेस आरडीडी 1200 बॅलन्स उरेल आपल्याकडे ₹45,300. जो बॅलन्स या ठिकाणी आपण मायनस केला त्याचा सेकंड इफेक्ट ट्रान्सफर होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला, आणि टायटल असेल टू आरडीडी ₹1200. सगळ्या कंडिशन संपल्यात आपल्या. ओके, आता कंडिशन संपल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, ते जो काही बॅलन्स आहे तो आपल्याला टॅली करावा लागेल. मग आता हे जे काही बॅलन्स आहे तो टॅली करत असताना काय करतो आपण, कंडिशन वाईज आपण काय करतो, टॅली करत असतो. ओके, पण कंडिशन वाईज टॅली करत असताना काय, फर्स्ट इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रिएट करत असतो आपण, क्लोज करत असतो. सेकंड इन कॅपिटल अकाउंट क्लोज करतो, आणि थर्ड इन बॅलन्स शीट टॅली करतो. माझा जो काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला क्लोज करायचा आहे. मग हा क्लोज करत असताना ह्याची जी काही टोटल आहे तर ती टोटल आपल्याला करायची. ओके, माझा टोटल करत असताना दोन्ही साईड आपल्याला काय करायचे, कम्पेअर करायचे. ओके, आता कम्पेअर करत असताना क्रेडिट साईडची जी काही टोटल आहे ती आपल्याला जास्त दिलेली आहे 15,000. डेबिटला सुद्धा किती बॅलन्स तो ₹15,000. या ठिकाणी सुद्धा बॅलन्स येणार 15,000. माझा 15,000 मधून हे जो काही बॅलन्स आहे ₹13,200, हा जो बॅलन्स आहे तो आपल्याला काय करायचा आहे, तो आपल्याला चेंज करायचा आहे, सॉरी मायनस करायचा आहे. काय करायचं आहे, मायनस करायचा आहे. मग आता मायनस करत असताना 15,000 मायनस 13,200 आन्सर उरेल आपल्याकडे ₹1,800. किती उरेल, ₹1,800. आणि 1,800 जे उरत आहे त्याला टायटल द्यायचं रिव्हॅल्युएशन अकाउंट, आणि ब्रॅकेट मध्ये टायटल असेल बॅलन्स ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आणि हा जो बॅलन्स आहे फक्त दोन पार्टनरला ट्रान्सफर होणार, साहिल आणि विनीताला. फर्स्ट इज साहिल आणि विनीता. जे काही साहिल आहे आणि विनीता आहे ह्या दोघांना जो काही त्यांचा डिस्ट्रीब्युशन आहे त्यांचा रेशोनुसार डिस्ट्रीब्युशन करून द्यायचा आहे, आणि त्यांच्या रेशोनुसार डिस्ट्रीब्युशन करत असताना त्या ठिकाणी बॅलन्स येतो ₹1,350. आणि सेकंड पार्टनरला बॅलन्स याची तुम्ही डिस्ट्रीब्युशन सुद्धा करू शकता. 1,800 डिवाइडेड बाय 4. फर्स्ट पार्टनरला बॅलन्स येईल ₹1,350 आणि सेकंड पार्टनरला बॅलन्स येईल ₹450. ओके, पण हा बॅलन्स झाल्यानंतर हा जो काही बॅलन्स आहे हा ट्रान्सफर करावा लागतो आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला जर ट्रान्सफर करत असेल तर हा बॅलन्स इकडे ट्रान्सफर होईल, डेबिटचा क्रेडिटला ट्रान्सफर होतो. ओके, आणि क्रेडिटचा डेबिटला ट्रान्सफर होत असतो. मग या ठिकाणी जो काही 1,350 आणि 450 आहे हे ट्रान्सफर होते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. या ठिकाणी टायटल द्यायचा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलन्स असेल 1,350 आणि सेकंड पार्टनरला ₹450. हे झाले टोटली प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स ट्रान्सफर. आता काय करायचं, त्याला टोटल करायची. टोटल करत असताना लास्ट पार्टनरची टोटल जास्त आहे ₹60,000. हा बॅलन्स डेबिटला सुद्धा रेकॉर्ड करा, आणि डेबिटला ह्याचा बॅलन्स 0 दिले असतात. मग 60,000 मायनस 0 इज इक्वल टू 60,000. किती, 60,000. पार्टनर फर्स्टची टोटल 90,000 प्लस 4,500 प्लस 22,500 प्लस 1,350 यांची टोटल येते 1,18,350 ₹1,18,350. ते डेबिटला रेकॉर्ड करा 1,18,350. ॲज इट इज बॅलन्स शीट रेकॉर्ड होतो 1,118,350. सेकंडची टोटल करायची 75,000 1,500 प्लस 7,500 प्लस 450 याची टोटल होती 84,450. किती, 84,450 हा जो ही जी टोटल आहे डेबिटला रेकॉर्ड करा, आणि 0 मधून एवढी व्हॅल्यू मायनस केली की बॅलन्स जसाच्या तसाच उरणार. हा जो काही बॅलन्स आला या बॅलन्सचा टायटल द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरेट डाऊन. राईट, आता कॅरेट डाऊन झालेला बॅलन्स ट्रान्सफर कुठे करतो आपण, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. मग लायबिलिटी साइडला ट्रान्सफर करत असताना या ठिकाणी टायटल असेल कॅपिटल अकाउंट. फर्स्ट पार्टनरची जी काही टोटल आहे ती या ठिकाणी लिहून घ्यायची. फर्स्ट इन साहिल,
साहिलची अमाऊंट आहे 1,18,350 रुपीज. सेकंड इज विनीता. विनीताचा बॅलन्स दिलेला आहे विनीता 84,450 रुपीज. आणि लास्ट पार्टनर दिलेला आहे दिनेश. दिनेशचा बॅलन्स दिलेला आहे 60,000 रुपीज. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला ह्या तिघांची टोटल करायची. काय करायची आता तिघांची टोटल करायची. आणि तिघांची टोटल करत असताना या ठिकाणी काय करायची आता ऍडिशन करायची. ऍडिशन करून घेऊया. 0 10 0 कॅरी 1 4 + 4 8 4 + 8 12 12 2 कॅरी 1 8 + 2 10 10 + 6 16 16 6 कॅरी 1 1 + 1 2 2,62,800. किती येते 2,62,800. अशा पद्धतीने काय असेल यांची टोटल असेल. आणि ही टोटल झाल्यानंतर आता काय करायचं आपल्याला लायबिलिटी साईडची टोटल करायची. काय करायची आता लायबिलिटीची टोटल करायची. आणि टोटल करत असताना कंडिशन मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की जे काही टोटल असेल टोटल करायच्या अगोदर इनर आणि आउटर कॉलम बॅलन्स आपल्याला चेक करायचा आहे. आणि तो बॅलन्स चेक करत असताना या ठिकाणी फर्स्ट तीन जे काही आपल्या अमाऊंट आहेत ह्या आउटर कॉलमला आल्यात की नाही त्या एकदा चेक करून घ्यायच्या. ओके, आता बॅलन्स शीटची अशी साईड त्या ठिकाणी आपण जे काही बॅलन्स आहे तो बॅलन्स आउटर कॉलमला आहे चेक करून घेऊया. या ठिकाणी बॅलन्स 78,000 आलेला आहे. 75,000 सुद्धा आउटरला आहे. 45,300 पण आहे. आणि या ठिकाणचा 96,000 रुपये जो काही बॅलन्स आहे तो सुद्धा काय करायचा आपल्याला आउटरला घ्यायचा आहे. मग आउटरला घेत असताना ह्याची आता टोटल करायची. राईट, आता टोटल करत असताना या ठिकाणी काय करूया दोन्ही साईडची टोटल. दोन्ही साईडची जे काही टोटल आहे तर ती टोटल आपल्याला ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागेल. आता ह्या ठिकाणी बघा 2,62,800 + 31,500 0 0 8 + 5 30 30 3 कॅरी 1 2 + 1 3 3 + 1 4 6 + 3 9 2 ॲज इट इज 2,94,300 रुपीज काय आपली टोटली. आणि ही काय करायची या ठिकाणी रेकॉर्ड करायची. 2,94,300 रुपीज ॲज इट इज अमाऊंट असेटची सुद्धा कन्फर्म येते आपली. ओके, मग या ठिकाणी हा जो बॅलन्स आहे हा जसा तसा रेकॉर्ड करून घ्या 2,94,300 रुपीज. ओके, अशा पद्धतीने हा जो क्वेश्चन होता आपल्याला टॅली करायचा होता. जर याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी ऑलरेडी माझी जी काही ईमेल आयडी आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असेल तर त्याच्यावर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा डायरेक्टली कॉल करून सुद्धा विचारू शकता की अशा प्रकारचा आम्हाला काही प्रॉब्लेम येतोय. तर त्याच्यावर आपण काय करूया नेक्स्ट जो सेशन असेल तर त्याच्यामध्ये न्यू व्हिडिओ मात्र बनवूया. ओके, व्यवस्थितपणे रेकॉर्ड करून घ्या. थँक्यू.